नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी परभणीमधून. परभणीत महापौर उपमहापौर ठरलेत. ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल, सय्यद खाजा महापौरपदी त्यांची निवड झाली आहे, तर काँग्रेसच्या गणेश देशमुखांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे परभणीचे महापौर उपमहापौर ठरलेत. परभणीचं पक्षीय बलाबल काय पाहतोय? परभणी मनपात नगरसेवक आहेत 65, बहुमतासाठी जादू आकडा आहे 33. शिवसेना ठाकरे गटाकडे आहे 25 नगरसेवक, तर काँग्रेसकडे आहे 12, भाजपकडे आहे 12, राष्ट्रवादीकडे आहे 11, जनसुराज्य पक्षाकडे आहे 3, यशवंत सेनेकडे आहे 1, अपक्ष 1. तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रमेश महामुने यांच्याकडून. रमेश, परभणीत अखेर महापौर उपमहापौर ठरलेत, काय अधिक तपशील? या ठिकाणी महापौर पदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडनं या ठिकाणी सय्यद इक्बाल यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता सध्या निवडणूक प्रक्रिया चालू आहे. हात उंचावून ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी गणेश देशमुख यांच्या नावाचं नाव डिक्लेअर झालेलं आहे. यामध्ये महापौर पदासाठी सय्यद इक्बाल ठाकरे गटाकडून, तर भाजपकडनं तिरुमला खिल्लारे यामध्ये सरळ लढत होणार आहे. मात्र या लढतीमध्ये ठाकरे आणि काँग्रेस गट या दोन्ही पक्षाचे मिळून या ठिकाणी बहुमत सिद्ध करणार आहेत. आता सध्या प्रक्रिया चालू आहे, हात उंचावून निवड प्रक्रिया सुरू आहे. निश्चित. धन्यवाद रमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.